मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसेना शहर प्रमुख पांडुरंग लक्ष्मण वर्षेवार। विषय असा आहे, भोकर नगर परिषदचे जे अतिक्रमण उठवले ते योग्यच आहे, कारण का सामान्य लेकरांना जनतेला तिथं अडचण होती, उठवलेलं चांगलं झालेलं आहे। मात्र माननीय महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री साहेबांना म्हणजे आमची एवढीच विनंती आहे की पक्षाकडून असो या सगळं आमच्या भोकरच्या जनतेकडून साहेब, या भोकर मतदारसंघामध्ये तुमचं सगळं आशीर्वाद होताच आणि आहे बी। मात्र साहेब आज काही लोक बेघर झालेले आहेत साहेब। आज लोकांमध्ये तुमच्याबद्दल व येथील नगर परिषद बद्दलची भावना लोकांमध्ये दूर होत चाललेली आहे की साहेब त्यांचं असं म्हणणं आहे की बा जाणून बुजून आमच्यावर अन्याय झाला की आमचे दुकानं उठले। साहेब ठीक आहे, अतिक्रमण उठवलं याच्याबद्दल कोणाचा विरोध नाही, मात्र साहेब ज्यांना उठवलं त्यांना तुमची आज गरज आहे साहेब। तुम्ही त्यांना जवळ घ्या साहेब आणि त्यांना मायेचा आधार द्या, त्यांना कुठेतरी जागा दाखवा, त्यांना कुठेतरी बसवा, त्यांना तुमचा आशीर्वाद आहे असं कुठेतरी पटवून द्या साहेब। आज महाराष्ट्रामध्ये साहेब तुम्ही फार काय केलेले आहे। आज साहेब महाराष्ट्राला ज्यावेळेस पाण्याचा एवढा दुष्काळ होता तेव्हा माननीय गृहमंत्री शंकररावजी चव्हाण साहेबांनी या महाराष्ट्राला पाण्यापासून दूर केलेलं आहे साहेब। तेव्हा दिलेलं पाणी आजपर्यंत लोक प्यायले साहेब। तसं काहीतरी काम करा साहेब। आज नांदेड जिल्ह्याला सुकलाम केलं साहेब, हिरवगार आज पूर्ण नांदेड जिल्हा आहे साहेब। तसंच चांगले काम घडलेले आहेत साहेब। ज्या गावामध्ये आज साहेब गावात माणसंच नसतील तर गावाचा विकास काय कामाचा आहे साहेब। त्याच्यासाठी साहेब या गावाला कुठेतरी साहेब न्याय द्या, लोकांना जवळ द्या साहेब। लोक भयभीत झालेले आहेत साहेब, यांना न्याय द्या, गोरगरीब आहेत साहेब। इथं राहणारे एक मुस्लिम समाज आहे, वरटी समाज आहे साहेब, वारिक समाज आहे, चांबार समाज आहे साहेब। इतर समाज बी या रोडवर बसून फुटपाथवर जीवन जगले साहेब। आज त्यांचे लेकरं बाळ रस्त्यावर आले साहेब। काही लोक तर एवढं रडालेत की साहेब आज आम्ही कसं पोट भरावं साहेब। काही करा, यांना जवळ घ्या, यांना मिटिंग घ्या, यांना बोलवा, यांना सांगा साहेब समजून की बा असं नाही, असं तुम्हाला कुठेतरी दुकानं देऊ, दुकानं बांधून देऊ साहेब, त्यांना न्याय द्या। आम्ही असं म्हणत नाही की भोकर नगर परिषद काम करत नाही, भोकरचे नगराध्यक्षही काम करते, उपनगराध्यक्ष काम करते, नगरसेवकही काम करतात, करण्याबद्दल काही नाही। मात्र एकच काम आहे साहेब, जे अतिक्रमण उठलेलं आहे साहेब 90% अतिक्रमण बरोबर उठलं, 10% अतिक्रमण साहेब उठलेलं नाही साहेब। अजूनही भोकरला चांगल्या लोकांचे अतिक्रमण तसंच ठेवलेले आहेत साहेब। तुम्ही अजून माझं जर खोटं वाटत असेल तर साहेब तुम्ही तुमचे माणसं लावून भोकरमध्ये चक्कर मारा लावा। कुठं काही दुकानं राहिलेली आहेत, कुठं खोके टाकलेले आहेत, कुठं पायऱ्या राहिलेल्या आहेत साहेब। असं लोकांच्या मनामध्ये एक भीत निर्माण झालेली की बा आमच्यावरच का, त्यांचं का होणं चालेल साहेब। हे सगळं दूर करा आणि एवढंच तुम्हाला हात जोडून विनंती आहे साहेब। आम्हाला काय विरोध करायचा नाही, विरोध करायचा तेव्हा आम्ही विरोध केला साहेब। आता काय राजकारण नाही, जेव्हा आचारसंहिता लागतो आणि जेव्हा आचारसंहिता संपतो तेव्हाच राजकारणाचा संपतो साहेब। आता तुम्ही आमचे आमदार आहो, खासदार आहो आणि तुम्ही जाऊ आणि तसंच आणि काँग्रेसच्या बी खासदारांना माझी विनंती आहे तुम्ही बी या भोकरवर लक्ष द्यावं, कारण का लोक तुम्हालाही मतदान केलेलं आहे आणि सर्वही पक्षाच्या लोकांनी या भोकरवर ज्या लोकांवर अन्याय झालेला आहे त्या लोकांना कुठेतरी न्याय द्यावं। त्याच्यासाठी सगळे एकत्र या आणि त्यांना न्याय द्या आणि मतभेद विसरा आणि सगळ्यांना एक न्याय देऊन आपला भोकरचा विकास कसा होईल त्याच्यावर सगळ्यांनी मंथन करावा। आणि चव्हाण साहेबाला हात जोडून विनंती आहे साहेब, काही करा, येथील लोक लय भीभीत झालेले आहे साहेब। हे बेघर होऊन चाललेत, बाहेरगावी चाललेत, यांना कुठेतरी न्याय द्या आणि यांना बसवा साहेब।